नमस्कार. एस के रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये पांढरे वाटाणे घ्यायचे आहेत. त्यात पाणी टाकायचं आहे. त्यात 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून त्याच्यात 4-5 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्या रगडा बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला कढईत तेल, त्याच्यात जिरं, मोहरी, आलं लसूणची पेस्ट आणि 1 छोटा कांदा, टोमॅटो बारीक चिरून त्यात टाकायचा आहे. त्यावरून हळद, तिखट, गरम मसाला आणि धने जिरे पूड टाकून आपला शिजवलेला रगडा त्याच्यात मॅश करून टाकायचा आहे थोडासा. त्यावर मी टाकत आहे मीठ आणि छान उकळवून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर आपल्याला बनवायचे आहे पोटॅटो पॅटीस. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो मी उकळवून घेत आहे बटाटे. ते छान सोलून त्याला मॅश करायचं आहे. त्या झाल्यावर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे धने जिरे पूड, मीठ, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि वरतून आलं किसून टाकत आहे मी. त्यानंतर आपल्याला ते छान त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. ते मी पॅटी बनवून घेत आहे गोल शेपमध्ये. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही शेप क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर मी तव्यावर तेल टाकून छान ते शॅलो फ्राय करत आहे, थोडे क्रिस्पी होईस्तोवर. नंतर आपल्याला त्याला सर्व करायचं आहे. त्याच्यात टाकायची आहे थोडीशी पाणीपुरीची पापडी. त्यानंतर आपला बनवलेला रगडा छान त्याच्यावर टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर चिंच आणि गुळाची आंबट गोड चटणी टाकायची आहे. वरतून कांदा, कोथिंबीर आणि शेव टाकायचे आहे. चला तर मग आपला रगडा पॅटीस रेडी आहे. आवडला असेल तर नक्की ट्राय करा. थँक्यू.